आणि यानंतर आता बघूयात मोठ्या टॉप 9 राजकीय बातम्या। फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघासह 8 मतदारसंघातील निवडणुकीला नागपूर हायकोर्टात आव्हान। पुन्हा मतदान घेण्याची काँग्रेससह शरद पवार यांच्या गटाची पराभूत उमेदवारांची मागणी। परदेश दौऱ्यावरून परतताच अजित पवारांची पाहणी या ठिकाणी त्यांचा दौरा। तर अजित पवारांकडून बारामतीमध्ये विकास कामांची पाहणी, प्रशासकीय भवन परिसरामध्ये कामांचा घेतला आढावा। अर्जुन खोतकरांच्या विरोधात कैलास गोरंट्याल यांची याचिका, निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल। तर अर्जुन खोतकरांचा निवडणूक अर्ज रिजेक्ट करण्याची सुद्धा मागणी। जे विरोधक उमेदवार आहेत त्यांचा जे फॉर्म होता ते रिजेक्ट झाले पाहिजे, कारण ते फॉर्मॅटमध्ये त्यांनी भरलेला नाही। दुसरा त्यांनी काही विषय लपवण्याचं काम केलेलं आहे, त्याबद्दल मी त्या दिवशी ऑब्जेक्शन घेतलं होतं। छाननीमध्ये 4 तास हेअरिंग झाली आणि 8 तासानंतर त्याचा रिझल्ट आला। तर मला वाटत होतं की समोरच्या पार्टीचा फॉर्म कॅन्सल होईल, इन्व्हॉइल होईल, पण तसं न करता कोणाच्या दबावामध्ये येऊन ते पास झालेला आहे। निश्चित त्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो आहे। माजी आमदार राजन साळवींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, तर मी नाराज असल्याची भावना ठाकरेंपर्यंत पोहोचवली। भेटीनंतर साळवींची प्रतिक्रिया। मतदारसंघामध्ये ज्या ज्या घटना घडत होत्या, ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी आमच्या पद्धतीने मला सांगितल्या आणि त्या लोकांच्या भावना मी आज या ठिकाणी माझे मुंबईतले जे संपर्क प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून त्या भावना उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत। पालकमंत्री पदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाच्या आधी सुटण्याची शक्यता। जवळपास 80% जागांवर तिन्ही पक्षांचं एकमत, तर काही जागांवरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू। येत्या 10 दिवसात भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार। प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। राम शिंदेंची विधान परिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागल्यानंतर अहिल्यानगरमध्ये सर्वपक्षीय त्यांचा सत्कार, तर सत्कारामध्ये मात्र भाजपचेच आमदार गैरहजर, चर्चांना यामुळे उधाण। भुजबळांचा सन्मान करण्यासाठी आम्ही चर्चा करून मार्ग काढू, छगन भुजबळांचा सन्मान ठेवला जाईल, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। मला माहिती नाही भुजबळ नाराज आहेत, त्यांनी जायचं तिथे जावं, पक्षानं त्यांचे पुष्कळ लाभ केलेत, मात्र तो त्यांचा निर्णय आहे, ते योग्य निर्णय घेतील, मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया।